सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. राधाकिशन कराडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या मगरा रोहियो अंतर्गत सिंचन विहीर या सिंचन विहिरीसाठी जे अनुदान देण्यात येत आहे त्या अनुदानामध्ये वाढ करण्यासंबंधित जो राज्य शासनाने GR काढलेला आहे त्या GR मध्ये काय माहिती दिलेली आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी आपण या GR मध्ये बघू शकतो. राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरींच्या अनुदानाची आर्थिक मर्यादा वाढविण्याबाबतचा हा नियोजन विभागाचा रोजगार हमी योजनेमार्फत महाराष्ट्र शासनाचा 5 ऑगस्ट 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे. यामध्ये सिंचन विहिरींची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया संदर्भाधीन दिनांक 4 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आली आहे. तसेच अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत ₹4 लाख इतकी वाढ करण्यात आली होती. मागील 3 वर्षात 22 ते 21 ते 24 पर्यंत 29,490 इतक्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेली असून 1,55,164 इतक्या सिंचन विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. सद्यस्थितीत मजुरीमध्ये झालेली वाढ व बांधकाम विभागाची चालू दरसूची विचारात घेता अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्या संबंधित हा शासन निर्णय करण्यात आलेला आहे. या कामाचे अंदाजपत्रके अकुशल कमीत कमी 60% आणि कुशल जास्तीत जास्त 40% याप्रमाणे तयार करण्यात येते. या एका सिंचन विहिरीसाठी जवळपास 900 अकुशल मनुष्य दिवस निर्मिती होते. तसेच 1/4/2024 पासून केंद्र शासनाने मनरेगा अंतर्गत मजुरी दरामध्ये वाढ करून तो ₹297 इतका अधिसूचित केलेला आहे. सदर मजुरी दराच्या 40% इतका अकुशल खर्च हा जवळपास 198 इतका अनुज्ञेय आहे. म्हणजे प्रति मनुष्य दिवस जवळपास महत्तम ₹500 अकुशल व कुशल म्हणून रक्कम अनुज्ञेय करता येऊ शकते. या बाबी लक्षात घेता 900 मनुष्य दिवसासाठी ₹4,50,000 इतका खर्च अपेक्षित असून याशिवाय विहीर कामामध्ये पाणी उपसणे व इतर आनुषंगिक बाबीसाठी जवळपास ₹50,000 इतकी तरतूद ठेवण्यात येते. बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार व केंद्र शासनाच्या दिनांक 1/4/2024 पासून मनरेगा अंतर्गत लागू झालेले मजुरी दर ₹297 प्रतिदिन विचारात घेऊन सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम ₹4,99,403 एवढी येत आहे. यानुसार सिंचन विहीर अनुदान रकमेची कमाल महत्तम मर्यादा ₹5 लाख करण्यास शासन मान्यता देत आहे. माहे एप्रिल 2024 पासून मजुरी दरात झालेली वाढ व बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीतील वाढ विचारात घेऊन मनरेगा अंतर्गत ज्या विहिरींच्या कामांचे हजेरी पत्रक या शासन निर्णयाच्या दिनांकाला निर्गमित झालेले नाहीत अशा सर्व विहिरींच्या कामाकरिता ₹5 लाख महत्तम इतकी अनुदानाची मर्यादा पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक 1 एप्रिल 2024 पासून विहित करण्यात येत आहे. म्हणजेच यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे करताना दिनांक 4 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात याव्यात. तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे केंद्र शासनाचे 24-25 चे मास्टर सर्क्युलर मधील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. राज्यात विहीर खोदकामाची गती व गुणवत्ता वाढविण्यासाठी सूचना शासनास पाठविण्यात याव्यात. अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे. म्हणजेच 1 एप्रिल 2024 च्या नंतर ज्या विहिरी मंजूर झालेल्या आहेत किंवा ज्या विहिरींचे बांधकाम आहेत त्यांना आता ₹5 लाख अशी मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या संबंधित हा शासनाने GR काढलेला आहे. म्हणजेच आता विहिरीची जी मंजुरी आहे ती आता ₹5 लाख झालेली आहे. अशा प्रकारचा हा शासनाचा शासन निर्णय आहे. त्यामुळे
ज्यांना कुणाला विहिरीचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी या नंतर आपल्या विहिरीची फाईल टाकून यामध्ये विहीर खोदण्यासाठी काम करायचं आहे. त्यामुळे या योजनेमार्फत आपल्याला विहीर खोदण्यासाठी 5 लाख रुपये असे अनुदान वाढवण्यात येत आहे. अशा प्रकारचा हा शासन निर्णय 5 ऑगस्टला जारी करण्यात आलेला आहे.